तर मित्रांनो, पुढील महिन्यापासून SBI बँक व पोस्ट ऑफिस बँकमध्ये 1,00,000 रुपये मिळणार. केंद्र सरकारची योजना आली आहे. लवकरात लवकर अर्ज भरून द्या. पुढील महिन्यापासून SBI बँक, पोस्ट ऑफिस बँक खातेधारकांना 1,00,000 रुपये मिळणार. केंद्र सरकारची एक नवीन योजना अंतर्गत देशातील सर्वात मोठी सरकारी ज्या 2 मोठ्या बँका आहेत, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक यामध्ये खाते असणाऱ्या बँक खातेधारकांना 1,00,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे पण पोस्टात किंवा SBI मध्ये खाते असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणे गरजेचे आहे. केंद्र सरकारची असे भन्नाट योजना आता आली आहे. या योजनेअंतर्गत खातेधारकांना 1,00,000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे. पुढील महिन्यापासून 1,00,000 किती अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे, परंतु तुम्हाला पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये एक फॉर्म बँकेमध्ये जाऊन जमा करायचा आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. बघा मित्रांनो, तुमचे जर खाते SBI बँकेमध्ये, तुमचे जर खाते पोस्टामध्ये असेल तर तुम्हाला ते 1,00,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. मग बघा आता कोणता फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जर 1,00,000 रुपयांची गरज असेल तर तुम्हाला आता 1,00,000 रुपये केंद्र सरकारच्या एका योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. मग आता बघा, सर्व खातेदारांना आणि पोस्ट खातेदारांना हे 1,00,000 रुपयेच्या अनुदान कसे मिळवायचं आहे. यामध्ये बघा, शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, पेन्शनधारक असतील, 18 वर्षावरील जे नागरिकांचे असतील, स्टेट बँक ऑफिसमध्ये पोस्ट खात्यामध्ये आपले खाते उघडले असेल त्यांच्यासाठी हा लाभ आलेला आहे. यासाठी काही अटी व पात्रता केंद्र सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहूया या योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या खातेदारांना लाभ मिळणार आहे हे पाहूया. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 मात्र तर ठेवण्यात आले आहे. तर याची पात्रता काय आहेत हे आपण पाहण्या अगोदर याची 7 कागदपत्रे कोणती आहेत हे पाहूया. तर याचा अर्थ जो आहे तर तो आहे तर पुढील 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता पहिल्यांदा पाहूया की कोणकोणती 7 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. त्यानंतर पाहूया केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती 5 पात्रता ठेवली आहे. त्यानंतर पाहूया तुम्हाला कोणता अर्ज हा कुठे भरायचा आहे, कोणत्या बँकेमध्ये जाऊन भरायला लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर हा 1,00,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर पुढील 7 कागदपत्रे आता अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. पोस्ट ऑफिस किंवा SBI बँकेचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे. पासपोर्ट साईजचे फोटो 2 लागणार आहेत. तिसरं कागदपत्र बघा, दोन्हीपैकी एका बँकेत 6 महिन्याचे स्टेटमेंट लागणार आहे. त्यामध्ये बघा, ओळखपत्रासाठी तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागणार आहे. 5वं कागदपत्र बघा, वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान कार्ड लागणार आहे. आता बघा 6वं बघा, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, दोन्ही एक रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहेत. ते लाईट बिल किंवा पाणी बिल असलेले दोन्हीपैकी कोणते एक झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचं आहे. आता बघा मित्रांनो, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेवटला तुम्हाला सांगणार आहे की हा अर्ज कसा भरायचा आहे. पण त्याआधी केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या 5 पात्रता ठेवण्यात आली आहे त्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या पाहूया. त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा हे 1,00,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेत दिला जाणार आहे. यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे या बँकेमध्ये आधी जर तुम्ही कधीही कर्ज घेतले नसेल तर तुम्हाला या बँकेमध्ये जर कधीही कर्ज असेल तर तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असायला हवा. तर यासाठी तुमचे पात्र नाही, तुम्ही ओळखून घ्यावे. त्यामुळे तुम्ही आधी यामधून कर्ज घेतलं नाही पाहिजे. जर तुमचं कर्ज आधी काढलं असेल व तुमचा सिबिल स्कोर चांगला असला तर मित्रांनो, यामध्ये पहिली पात्रता अशी ठेवली आहे की स्टेट बँकेत आणि पोस्ट ऑफिस बँकेत खातेदारांना कर्ज घेतले नाही पाहिजे. जर घेतले असेल तर त्यांनी घेतलेले सिबिल स्कोर चेक केले जाणार आहे. सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्ही सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, दोन्ही एका रेशन कार्ड पाहिजे. आता बघा मित्रांनो, सर्वांनाच हा लाभ दिला जाणार नाही.
ज्याची उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत आहे, फक्त त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न किती आहे बघा, 2.5 लाख रुपयापेक्षा आत असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये दिले जाणार आहे. त्यानंतर 3 नंबरची पात्रता अशी आहे, तुमच्या घरामध्ये पेन्शनधारक व्यक्ती किंवा सरकारी नोकरदार व्यक्ती कोणतीही नसली पाहिजे. आता हा जो लाभ आहे तो गोरगरिबांना देण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी नोकरदार घरामध्ये नसला पाहिजे. आता सांगितलंय तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसलं पाहिजे असे स्पष्टपणे यामध्ये सांगितले आहे. 4 नंबरची जी पात्रता आहे ती म्हणजे तुमचे जे खाते आहे तर ते खाते कमीत कमी 6 महिने जरी झाले पाहिजे. जर 6 महिन्याचे तुमचे स्टेट बँकेत असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जर 6 महिन्याच्या आधी जर खाते काढले असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे. 5 नंबरची पात्रता आहे ती म्हणजे खातेदारांचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे आता 18 वर्षाच्या पुढील लोकांचं खातं यामध्ये असलं पाहिजे. परंतु जर या ठिकाणी जॉईंट खातं असेल, म्हणजेच काही जणांचं खातं मुलांचे वय 15 असताना त्यांच्या आईवडिलांसोबत हे जॉईंट खातं काढलेलं असतं, त्यामुळे ते आता चालणार नाही. आता बघा, तुम्हाला हा फॉर्म भरून कुठे द्यायचा आहे, ह्या फॉर्मचं नाव काय आहे. आता हा फॉर्म कोणाकडे मागायचा, कसा मागायचा, पण असे मुद्देसुद्धा माहिती देणार आहोत. तुम्ही हा फॉर्म भरून दिलेल्या मोजक्या दिवसात, म्हणजेच अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे, पुढील 3 दिवस लवकर अर्ज करून द्यायचा आहे तुम्हाला. पण हे भेट म्हणून पुढील महिन्यापासून हे तुमच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. बघा, तुम्हाला 1 लाख रुपये कसे मिळवायचे आहे बघा, 2 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तरपणे 1 लाख रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे ते सांगते बघा. परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे 22,000 पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये आहे. बघा, फक्त सरासरी SBI किंवा पोस्ट ऑफिस बँकेचे हे सेवा तर सुरूच केली आहे. तर सर्वात मोठी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या बँकेचे 22,000 पेक्षा जास्त शाखा आहे अशी स्टेट बँक ऑफ इंडिया, तर तुम्हाला 1 लाख रुपये देऊ लागले आहे. तर तुम्हाला माहीत असेल सर्वात जास्त शाखा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ज्या आहे. तर त्यामुळे या बँकेवर मी सुद्धा विश्वास ठेवू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपये कसे मिळणार आहे ते बघा. गव्हर्नमेंटचे बँक आहेत. आता बघा, 10,000 रुपये, 50,000 रुपये असे 1 लाख रुपये तुम्हाला तुमच्या इच्छा असेल तितके पैसे मिळू शकतात. बघा, तुम्हाला 10,000 पाहिजे असेल, 50,000 पाहिजे असेल, 1 लाख रुपये पाहिजे असेल, यापेक्षा कमी पाहिजे असेल तरीसुद्धा हे तुम्हाला मिळू शकतात बघा. आणि हे पैसे परतफेड कधी करायचे आहे, 12 ते 24 महिने, 1 ते 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे पैसे परत करायचे आहे. मग याचा व्याजदर किती लागतो बघा, तुमचं सिबिल स्कोअर असतं त्याच्यावर अवलंबून व्याज असतं. व्याजदर असतं सगळ्यात कमी व्याजदर लावणारे बँक म्हणजे तुम्हाला माहीत असेल पोस्ट ऑफिस किंवा SBI बँक, तुम्हाला व्याजदरसुद्धा कमी असणार आहे. बघा, भारतीय पोस्ट पेमेंट बँक आणि SBI खातेधारकांना वैयक्तिक कर्जांसाठी जलद आणि सुलभ प्रक्रिया ऑफर करत आहे. बघा, ज्याच्यामार्फत ग्राहकांना 1 लाखपर्यंतची कर्ज फक्त 5 मिनिटात उपलब्ध करून देणार आहे. याचे योजनेचे उद्दिष्ट म्हणजे कमी कागदपत्राची सहज वित्त सहाय्य देणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना तातडीची आर्थिक मदत पुरवणे. त्यामुळे एकदम कमी व्याजदरात हे पैसे नक्की मिळवा, तुमच्या गरजा नक्की पूर्ण करा मित्रांनो. आता बघा, हा फॉर्म कुठे भरायचा आहे, तर मित्रांनो हे 1 लाख रुपये पाहिजे असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आम्ही सांगितलेलं कागदपत्र सोबत घेऊन जावे व यासाठी अर्ज करावे लागेल. बघा, तुम्ही जर 3 दिवसाच्या आत अर्ज केला तर तुम्हाला कमी व्याजदरमध्ये हे पैसे भेटणार आहेत. तर मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन अर्ज करा व ते बँकेत 1 लाख रुपये आलेले तुम्ही मिळवू शकता. व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.